दिनांक 29/7/2020 रोजीच्या खरेदी खतात फसवणूक कारणाने आता सिनेमा निघणार। सत्य घटनेवर आधारित नामदेव शंकर गोंधळी, फसवणूक झालेला शेतकरी, दिग्दर्शक, कथा पटकथा, भार स्वीकारणार, जमीन गेली चोरीला। हिरो सम्राट शेठ जनार्दन पाटील वलप। नमस्कार, आपल्या बरोबर नामदेव शंकर गोंधळी, काय सांगाल ना आता विषय काय? नमस्कार, मी नामदेव शंकर गोंधळी। आजचा विषय आज हा आहे की आज त्या बॅनर लावला आहे माझ्या मामाच्या गावाला आणि माझ्या दीपक कंपनीच्या शेजारी, आणि माझ्या भावाचा गाव पण आहे लक्ष्मी दादा पाटील यांचा, कानकोली यांचा। तर मौजे भाऊंचे सर्वे नंबर 123/2 कॉरिडोर महामार्गात जाणाऱ्या जमिनी फसवणूक, हे 3 कारण आहेत त्यांची। एक म्हणजे चुकीचा आकार फोडपत्रक केला आहे, म्हणजे सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल। सदर मी आजारी असल्या कारणाने मी जमीन विक्री केली होती, पण मी आजारी असल्या कारणाने स्वस्त किमतीत दोघांची जमीन विकून मरून गेलो। असा प्लॅन, अशी योजना, असे षडयंत्र संगनमत सर्वांनी केले होते। या षडयंत्रात त्यांनी माझ्या काकांना पण ओढून घेतलं आणि त्यांची चुकीच्या लेखी प्रोसेसवर सही घेतली, आणि त्यांनी त्याच्या चुकीच्या लेखी प्रोसेसवर फक्त एकट्याच नाव टाईप होतं। त्यांनी ती सही करताना मला विचारला पाहिजे होतं, पण त्यांनी विचारलं नाही। आणि दुसरं म्हणजे तलाठी खोटा रिपोर्ट, सर्वांना षडयंत्र आखणारा जो होता त्यांनी तलाठ्याला खोटा रिपोर्ट बनवायला सांगितला। संजय वंदे दुक्कड यांनी खोटा रिपोर्ट बनवला। तसेच चुकीची लेखी प्रोसेस सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी आणली। या अनुषंगाने तहसीलदार विजय तलेकर त्यावेळेचे त्यांनी फेरफार मंजूर केला आहे, पण त्यांनी ते करायला नको होतं। त्यांनी खरेदी खतातले 5 ऑप्शन डावललेले आहेत। खरेदी खत पान 10-39 वर काय होतं तर 38.70 गुंठेपैकी 19.35 गुंठे जमिनीचा विषय आहे। एक खरेदी खत पान 11-39 वर काय होतं तर सदर जमीन मध्यस्थ सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांच्या मार्फत आलेली आहे। म्हणजे अगोदर जमिनी ते सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने घेतलेली होती, पण खरेदी खत करते वेळेस त्याचे एजंट अर्चन नारायण सुर्वे व नितीन भोई यांनी काय सांगितलं मला का तुमची जमीन आता वितरण दिवस संसारांच्या नावावर करायची आहे। मी भाऊ मला कोणते पैसे दिल्याची गरज, मी विकली होती जमीन 4,30,000 गुंठा, पण त्यांनी आणि वचनचिठ्ठी करार सिद्धार्थ नरेंद्र भल्ला बरोबर झाला होता, पण मी मरणार आहे असं करून त्यांनी अजून एक वचनचिठ्ठी करार बनवलेला आहे, आणि तो वचनचिठ्ठी करार करायला मी गेलोच नाही 25 सप्टेंबर 2020 रोजीचा। असे 2 त्यांनी मेन मुद्दे चुकीचे केलेले आहेत, आणि भूमी अभिलेख अधिक्षकला मोठी हे देऊन लाच देऊन त्यांनी जे आकारफोड केलेला आहे त्याच्यात सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडलेला आहे। या अनुषंगाने मला माझ्या जमिनीतून वितरण गिरीश संसार यांना 14 गुंठे कॉरिडोर महामार्ग रोडमध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचे पैसे मिळत होते, कारण आमची संपूर्ण जमीन रोडमध्ये जात नाही। वसई, विरार, पनवेल, अलिबाग, कारण कॉरिडोर महामार्गाच्या एका कडेची जमीन आहे। हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण त्यांनी सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल घडलेला आहे। आणि आता जे केलंय ते काकांना 14 गुंठे पैसे मिळतात आकारफोड, आणि सही शिक्के मारून केलंय, याच्यात ते 7 वर्ष आत जाऊ शकतात। पण हे गरीब शेतकऱ्यांना असं कोणीतरी फसवतात, पण नामदेव गोंधळी कोणीतरी मरून जाणार आहे। पण मालक माझ्या कंपनीचे ते आता त्यावेळी शिके मेहता साहेब होते आणि जे पाटील यांनी मला परत कामाला घेतला। तसेच याच्यावर एक फोटो आहे LD पाटील म्हणून, कामाला घेताना मला त्यांनी पण खूप हे केलंय, DR पाटील सगळ्यांचा हातभार आहे। तसेच या कामी मला ब्रह्मा, विष्णू, महेश सर्व मदत करत आहेत, आणि लवले साहेब हे पण मला पत्रकारांची गोष्टीवर आले आहेत, सर्व पक्ष मोर्चावर आलेले आहेत। या कामी जवळजवळ 13 पत्रकार पैसे घेतलेले आहेत। 2 वेळा जमीन परत करायला तयार झाले, पण कुठेतरी काहीतरी माशी शिंकतं, होत काय नाही, नुसतं आश्वासन मिळतं। पण चुकीच्या लेखी प्रोसेसवर काय होतं त्याच्यात 19 क्षेत्र 38.70 हे नामदेव शंकर गोंधळी यांनी वितरण गिरीश संसार यांना खरेदी खत 0.19.35
विक्री या खरेदी खताने विक्री केली आहे असं चुकीचं लिहिलं होतं. मी जर आजारातून गेलो असतो तर त्यांनी त्या जागी खरेदी खताचा नंबर टाकला असता आणि मग परत झालं असतं काम. तर नामदेव गोंधळी स्वस्तात विकून गेलाय. हा, मला एवढंच सांगायचं आहे का चुकीच्या लेखी प्रोसेसच्या अनुषंगाने सिद्धार्थ नरेंद्र भल्लाने फसवणूक केली आहे. त्या जागी हे तुमच्या मरणाचीच वाट बघू. वारणाचीच वाट बघवते. म्हणजे 19.35 या खरेदी खताने तिथे त्यांनी खरेदी खताचा नंबर काय टाकला असता 49.57/2020 हा टाकला असता आणि 14/1/2021 अर्ज चिंतनचा होता पर्सन सीताराम गोंधळी तो मला दाखवलं. तरी पण त्या चिंतेने माझी त्याच्यावर सही केली. म्हणजे तुम्ही हयात नसतो तर समजा की तुम्ही हे लिहून गेले कोण तरी direct- हा, मी हे केलं असं झालं असतं ना. बरोबर बरोबर कारण वचनशेती करायला पण त्यांनी 2 केलेत. बरोबर आहे. म्हणून माझा प्रशासनाला ही विनंती आहे त्यावेळेस संपूर्ण याची चौकशी करावी. आता मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं ते पण मी आता देणार आहे. पोलीस कमिशनरला पण दिलं आहे तर यांची संपूर्ण चौकशी करावी. नमस्कार.